सो गाईज सकाळी सकाळी उठून पूर्ण ट्रेकच्या आउटफिटमध्ये आम्ही लोक चाललोय जीवधनचा ट्रेक करायला. आता आपण अनिरुद्ध इकडे आहे. हाय, गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजलेलं 5:30 आणि आता आम्ही जातोय. बघू पुढचा प्रवास. शिवनेरी किल्ला आहे तिकडे. हा डोंगर रांगा तुम्ही बघू शकता. आम्हाला ट्रॅक हे बघा, हा शिवनेरी किल्ला आहे. इकडे आपल्या महाराजांचा जन्म झाला होता. हा आपल्या महाराजांचा गड शिवनेरी. जीवदानच्या बेस विलेजला आहोत. हे बेस विलेजचं नाव काय इथल्या? बेस नानी घाट बसते असं काहीतरी. आपण गावाचं नाव विचारा. हे गावाचं नाव काय आहे? नाणे घाट आहे ना. नाणे घाटाच्या बेस विलेजला आहोत आपण. आणि ह्या साईडला आहे जीवदान. तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात. हा तो पिनॅकल आहे इथला जीवदानचा, जिकडनं रॅपलिंग वगैरे होते. पण आपण नाही करणार आहे, परवडत नाही ती गोष्ट. मी चालायला सुरुवात केली आहे. हा ना मागे. आणि इथे पोचायचं आपल्याला. आणि इतका वारा सुटलाय, ऊन लागतंय, पण उन्हाचे चटके असे लागत नाहीये. कारण हवा इतकी थंडगार सुटली आहे की काय सांगू. पडली परत पडली आता व्हिडिओ मध्ये पण आलं. मी तरी बघते पाठी येते रे व्यवस्थित. धाड करावा अनिरुद्ध तर सर्व टाकायचं आहे. तू पडली आहेस हे सर्व टाकायचं. तर आमची सुरुवात आता झालेली आहे ट्रेकसाठी. आणि हा इथला बोर्ड आहे जिथे सर्व रूल्स अँड ऑल दिलेले आहेत, काय दक्षता घ्यावी. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचून घ्या. सो अनिरुद्धने नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोड. बरं. सो अनिरुद्धने एक टीप दिलेली. अनिरुद्धची टीप दाखव. काय काय? हा सांग ना, परत बोल ना. परत बोल. ए नको. अरे बोल, मस्त बोलला. काय करायचं? बोल नको रे. बोल. शिव्या सांग रे. हा बोल. बसवली बस, काय प्रॉब्लेम नाही. शुभम दाखव लोकांना की थकायला झाल्यावर काय करायचं. शुभम आपल्याला दाखवायचं. अरे काय नाही, असं जरी बेंड डाऊन केलं ना तरी होईल. अरे काय केलं तर बोल. सरळ उभं नाही राहायचं आणि डिरेक्ट नाही बसायचं, कारण मग बॉडी थंड झाली ना हा, परत मग. चालायला त्रास होतो. अच्छा ठीक. अरे ते बेटर प्रथमेश सारखं वाटतं.
दोरीला दे. हातावर आणि पायावरती हे दे. रेल. हो लँडस्केपच. तिथं फक्त सटकायची होती. ह्या लोकांनी आहे ना इकडे कॅप बनवल्या, म्हणजे कॅप आहे, कॅपला ह्यांनी फुलं लावल्यात. दाखव ना अनिरुद्ध. कॅपला या तिघांनी म्हणून फुलं लावल्यात. आम्ही नाही लावलेलं, हिनेच लावलेलं. पण आयडिया कोणाची होती? आयडिया अनिरुद्धची होती. किती क्रिएटिव्ह आहेस अनिरुद्ध. पुकी बॉय. नको टाकू हं vlog मध्ये. हे तर मी टाकणारच आहे, कारण की ही इतकी क्रिएटिव्ह आपण आयडिया. आणि हा आम्ही ऑलमोस्ट नाही म्हणजे आलोच वर. आता फिरायचं फक्त. ऑलमोस्ट काय म्हणजे आम्ही पूर्णपणे वर आलेलोच आहोत. आणि खूप कमी टाइम मध्ये आम्ही आलोय ऍक्च्युली इकडे. 9:15 झालेत. 9:15लाच आम्ही, पण 7:40ला ट्रेक सुरू केला होता. 7:40ला हा ट्रेक आम्ही ऍक्च्युली 7:40ला ट्रेक सुरू केलेला आणि 9:15 पर्यंत आम्ही वर आलो. 9:15 म्हणजे 9 पकडा, कारण की ते फोटोज वगैरे काढत बसलो, टाइम संपला. बट अजून पण वरती व्ह्यू आहे, मी दाखवते तुम्हाला. आता ऑलमोस्ट आम्ही इथे वरती आलोय आणि तुम्ही बघू शकता आम्ही तिकडे होतो एकदम खालच्या साईडला, म्हणजे त्या साईडला होतो आम्ही. आणि आता एवढं सर करून आम्ही आता वर आलोय आणि व्ह्यू खरंच वर्थ आहे. आणि हा आता मंथ चालू आहे आमचा ऑक्टोबरचा. पण त्या पिनाकाल पर्यंत जाईपर्यंत पण रिस्की आहे रे. एवढूच आहे बघ तो पिनाकाल. रॅपलिंग करत येणार आणि ते लोक कसे करत असतील रे. हाच फर्स्ट असेल. सांगतो मी तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. निखिल बुआगरकर. हवा खूप येते. ही घाबरतीये आणि रील तर काढायचंय. केलंच आहे. आता पण इथे इतका वारा सुटलेला, हे दोघं जण इथे बसलेत आणि तरी मला फोटो काढताना भीती वाटत होती. इतका वारा सुटला इकडे, खूप अप्रतिम आहे. रेकमेंडेड, हायली रेकमेंडेड.
आता इथे आम्ही सबमिट केलेला आहे ट्रेक आणि इकडे आपल्या देवीचं मंदिर. सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावरती आपल्या मातेचं मंदिर भेटतं. कदाचित तेच एक कारण असू शकतं महाराजांना त्यावेळी गडा म्हणजे जे प्रत्येक गड होते ते चढण्यासाठी किंवा म्हणजे जिंकण्यासाठी बळ हे नेहमी मातेनेच दिलंय. शेवटी बोलतात ना डिवाइन, तेच असेल. आता गडावरती पाण्याची कुंड आहेत आणि पाणी इतकं गार आहे त्यातलं, बघू शकता इकडे. आणि इतकं गार पाणी लिटरली लाईक. मी ह्याचे पण मी सिनेमॅटिक्स ऍड करणार आहे. घालतील कमेंट्स मध्ये आज पण असते. आम्ही ट्रेकिंग सुरू केलेली तेव्हा हे काका होते आमच्यासोबत. ते काका तुम्ही दर विकेंडला असतात ना, सॅटर्डे संडे, तर ते दर शनिवारी रविवारी एवढा गड चढून येतात आणि ते लिंबू सरबत आणि काकडी विकतात. तर आम्ही पण इकडे थांबलो त्यांच्याकडे लिंबू सरबत आणि काकडी खायला. तर तुम्ही कधी याल तेव्हा नेहमी ट्राय करा त्यांच्याकडून काही ना काहीतरी घ्यायला, कारण की कॅश घेऊन या. हां, आणि प्लीज कॅश घेऊन या, कारण की इथे वर रेंज नाही आहे आणि काकांकडे जीपे सुद्धा नाही आहे. तर कॅश नक्की आणा. आणि असं गड चढून येणं आणि तिकडे काहीतरी विकणं हे म्हणजे इझी नाही आहे, कारण आपण पण ट्रेक करतो, आपल्याला माहिती आहे किती धावपळ होते, किती थकवा लागतो आपल्या लोकांना. तर तेच आहे, बाकी काय नाही. तर गाईज आम्ही आता रिटर्न खाली आलेलो आहेत. मधले पॅचेस मला घेता नाही आले कारण फोनची चार्जिंग डाऊन होती आणि आम्हाला नीट उतरायचं पण होतं. तर मग मी शूट करणं थोडं अवॉइड केलं, कारण की उतरताना जास्त पाय थरथरतात ॲक्च्युली. बट बघू आता. खाली उतरताना ना एक गोष्ट बघण्यात आली की पॅरेंट्स आहेत ना, म्हणजे आपल्या लहान लहान मुलांनासुद्धा अशा ट्रेकवरती घेऊन आलेले. जीवदानचा ट्रेक तसं बघायला गेलेलं तर जे बिगिनर आहेत त्यांनी तर हा मोस्टली अवॉइड करावा, कारण की खालपासून ते म्हणजे वरती एक मिड लेवलपर्यंत नीट जातील. बट तेच जर एकदम वरती जाताना म्हणजे जिथे दरवाजा आहे किल्ल्याचा त्या ठिकाणी जाईपर्यंत म्हणजे एका दोरीने, म्हणजे एक पर्टिक्युलर पॅच आहे तिकडे दोरीने जावं लागतं. तर थोडं डिफिकल्ट आहे पण माझ्यासाठी पण, मी पण फर्स्ट टाइमच करत होतो. आणि गाईज प्लीज दोरीने चढताना अवॉइड करा नॉर्मल चप्पल्स आणि सँडल्स वरती आहे ना, जर तुम्हाला ट्रेकिंगची वगैरे सवय नसेल, कारण की प्रॉपर शूज वगैरेच तुम्ही लोक घालून या. नॉर्मल क्लॉग्स, स्पार्क्सच्या चपला हे घालून जर ट्रेक करत असाल, मी तरी तुम्हाला सांगेन की ते अवॉइड करा, कारण की म्हणजे गडांवरती वॉटरफॉल अजूनही छोटे छोटे वॉटरफॉल येत आहेत. तर त्याच्यामुळे ना पर्टिक्युलरली हा टायमिंगला पाऊस कुठे लास्ट वीक मध्ये बऱ्यापैकी कमी होत गेलाय. सो अजून पण आहे पाणी बऱ्यापैकी. एक्झॅक्टली. ते तुम्ही बघा त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. आणि जर तुम्हाला सवयच असेल म्हणजे यायची कंटिन्युअसली तर गोष्ट वेगळी आहे म्हणा. बट जर सवय नसेल तुम्हाला तर मी तरी म्हणेन की शूज वगैरे प्रेफर करा तुम्ही. आणि ती पॅरेंट्सवाली गोष्ट, आय फेल्ट लिटरली व्हेरी प्राऊड की असे पॅरेंट्स आपल्या लहान लहान मुलांना गडकिल्ले दाखवतात, जपतायत अजूनही आपलं सगळं जे कल्चर आहे.
खूप छान वाटतं अशा गोष्टी बघून. आणि तुम्ही पण कोणी पॅरेंट्स असाल किंवा तुमची मुलं लहान असतील, म्हणजे म्हणायला गेलं तर अशीच, म्हणजे मी एक वेळ तर स्कूल्सला पण सांगेन की जर तुम्ही टीचर्स वगैरे कोणीही असाल आणि जर तुम्हाला ट्रिप वगैरे न्यायची आहे तर लहान लहान गडकिल्ले दाखवा. कारण की आमचं तर लहानपण गेलं रिसॉर्टमध्ये टिकुचिनी वाडीत जाण्यामध्ये. बट आय विल सजेस्ट टीचर्स की तुम्ही ट्रिपच आता असे गडकिल्ले दाखवायला ना. कारण की ट्रेकिंग असं आहे की जिकडे तुमचं म्हणजे प्रॉपर एक बोलतो ना बॉडीचा पोटेन्शियल कळतं. लाईक मी पण लहानपणापासून काय चालू नाही केलं, माझं पण गेल्या वर्षीपासूनच सुरू झालं. बट जिथपासून सुरू झालं इट्स वर्थ जेन्युअनली. आणि असं वाटतं की लहानपणापासून जर कोणी नेलं असतं तर फार बरं झालं असतं. बट हरकत नाही, इट्स नेवर टू लेट. म्हणून मी आताच ज्यांची पण लहान मुलं आहेत किंवा असे स्कूल्स वगैरे आहेत त्यांना तर मी सजेस्ट करेन की तुम्ही नक्की दाखवा मुलांना. कारण की आपल्याकडे इतका सौंदर्यपूर्ण निसर्ग आहे जो बघण्यासारखा आहे. असे छोटे छोटे झरे, वरून क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स तो एक नवीन असतो. एक वेगळी पर्सनॅलिटी बाहेर येते जनरली. आणि मेनली त्या मुलांचं पण मी बघितलं, त्यांच्यात पण एवढं धाडस होतं की ते सुद्धा आपल्या म्हणजे मी ज्या मुलांसोबत वार्ता केली ती मुलं पण आपल्या आजोबांसोबत ॲक्च्युली आले होते गड किल्ल्यांवरती. आणि त्यांच्यामध्ये पण एवढी एक्साइटमेंट होती. म्हणजे असं नव्हतं मला की आम्ही थकलो हे ते. त्यांनी म्हणजे लिटरली खूप असे बोलतात ना की कधी जाते असं लिटरली करत होते. आणि ते बघून इतका आनंद झाला ना यार, काय सांगू. तर नक्की या, खूप छान आहे. फक्त एवढंच, कचरा करू नका. तुमचा जो पण कचरा आहे तो बॅगेत घ्या आणि काय ते निघा. त्यांना आपले गड किल्ले आहेत, आपण जपलंच पाहिजे. आपला निसर्ग आहे, आपण जपायलाच हवा. कारण की आपल्यानंतर हेच पुढच्या पिढीला मिळणार आहे. सो लेट्स सी. आणि आता तर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोच आहोत. टेकडा बघा, हा हाय एवढूसा आणि तू ह्याला घाबरतोय शुभम. अरे घाबरतोय तो, अंगावर येत होता. अरे मग तो हाय बघ केवढूसा, त्याच्या जीवात काय नाही, तो स्वतःच्या जीवाला घाबरून पळतोय आणि तू घाबरला झाला. चल चला चला आता. आणि ह्याची डेअरिंग पण बघा. ह्याला वाटतं ह्याच्या एवढूशा डेंग्यांनी आमचं काय होणार आहे. ठीक आहे, बाय बाय. आणि हा आपल्याला इथे एक बदक पण दिसलाय. आणि आता ऊन चिक्कार लागतंय कारण सूर्य पार पार डोक्यावरती आलाय. तर ऊन खूप लागतंय. तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मॉर्निंगला येऊन ट्रेक सुरू करा आणि सूर्य डोक्यावर यायच्या आज संपवून टाका. तर ते बरं राहील ट्रेकसाठी. म्हणजे एनर्जी जास्त वाया नाही जाणार, बॉडीला जास्त पाणी पियावं नाही लागणार, थकवा नाही लागणार आणि आपला जीवन. परत येईन मी, चान्स मिळाला तर नक्की यायला ट्राय करेन. बट तोपर्यंत बाय.